नमस्कार. दर शनिवारी आपण या कोरोनाच्या काळात दूरदूरच्या अंतरावरून एकमेकांशी संवाद साधत आहोत आणि या संवादाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नंदा खरे यांच्याशी आपण बातचीत केली, त्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि नंतर इतर अनेक चॅनल्सनी आणि यूट्यूबनी हा तिकडं दाखवला. तसंच गेल्या शनिवारी आपण डॉक्टर शशिकांत आणि शुभांगी अहंकारी यांच्याशी जी बातचीत केली ती मॅक्स महाराष्ट्र चॅनलनी दाखवली आणि त्यामुळे महाराष्ट्रभर अनेक जी कामं अनेक लोकांना माहिती नाही आहेत ती त्यांच्यापर्यंत माहिती चाललेली आहे. आपल्याकडं विविध अडचणी असताना त्या काळामध्ये कोण काय पद्धतीने कसं काम करतं ही माहिती लोकांपर्यंत जाणं आणि पुढच्या पिढीला यातून काही चालना मिळणं, प्रोत्साहन मिळणं, यासाठी आपण हे सगळं करत आहोत. आणि होतं असं की कित्येक वेळेला आपल्या जवळपास काय कामं चाललेली आहेत याचा अंदाज आपल्याला नसतो. दूरदूरची कामं आपल्याला माहिती होतात प्रसारमाध्यमात येत असल्यामुळे, पण कधीकधी काही कामांकडं प्रसारमाध्यमांचंही किंचितसं दुर्लक्ष होतं किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते येत नाही. त्यामुळे आपण अशा सगळ्या व्यक्ती ज्या काम करत आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतो आणि बोलत असतो. आत्ता मुंबईहून जयराजजी साळगावकर कालनिर्णयचे हे आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. औरंगाबादचे काही मित्र आहेत, परभणीचे आहेत, पुण्याहून काही आहेत, या सर्वांचं आपण स्वागत करतो. आणि आता अण्णांना आणण्यासाठी हे जे तांत्रिकदृष्ट्या त्यांना आपण अण्णांना आता पाचारण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आले की अण्णांशी आपला संवाद चालू होईल. आपल्याला कल्पना आहे की विजयाण्णा बोराडे हे जवळजवळ गेले 4 तप अण्णा आपल्यामध्ये आता या तंत्रज्ञानाच्यामुळे आता त्यांचं आपण स्वागत करू. अण्णा नमस्कार. 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 तर आता सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, परभणीहून बरेचसे मित्र तुमचं बोलणं ऐकण्यासाठी येत आहेत आणि हळूहळू अनेक जण येत आहेत. तर त्यांना मी सुरुवातीला असं सांगू इच्छितो की 4 तप काम करणारी एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज इथं आलेलं आहे. माती आणि पाणी याच्यात काम करण्यात आलेलं आहे. या कोरोनाच्या काळामध्येच एक अतिशय दुर्लक्षित बातमी गेल्या आठवड्यात आलेली होती. तर ती बातमी अशी होती की या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये जवळजवळ 120 लोकांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांनी. आणि हे होणं किती घातक आहे याची चाहूल 1972च्या दुष्काळापासून यायला सुरुवात झाली होती. पण त्या काळात शेतकरी आत्महत्या करत नव्हते. परंतु पाणी हे मराठवाड्यासाठी किती महत्वाचं आहे, हा दुष्काळी भाग आहे. पाणी किती पडतं, ते कसं वापरायचं, माती कशी अडवायची आणि शेतीमध्ये उत्पन्न कसं वाढवावं, यामध्ये विजयाण्णा हे इतके वर्ष झाले काम करत आहेत. मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ हे जालन्यामध्ये 1972च्या नंतर काम करायला लागले अण्णा. तेव्हा देव पिंपळगावमध्ये, नंतर आडगाव हे नंतर आता आपल्याला कल्पना आहे आदर्श गाव झालं. मला आवाज खूप यायला, एक डिस्टर्बन्स खूप यायला लागलाय. तर आडगाव मधलं हे जे काम अण्णांचं होतं, आता पूर्ण जालना जिल्हाभर अण्णांचं जे काम चाललेलं आहे कृषी विज्ञान केंद्राच्या स्वरूपातनं. आपल्याला कल्पना येणार नाही, कडवंची नावाच्या गावामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे तिथलं उत्पन्न किती आहे हे अण्णा सांगतील. आणि अशा अनेक गावांमध्ये अण्णा आता काम करत आहेत आणि त्यांचा उद्दिष्टच नेहमी असं असलेलं आहे
की व्यक्ती नाही, तो प्रकल्प महत्वाचा, ते शेतकरी महत्वाचे, आणि या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे जे सगळीकडे पोचेल. तर असं हे जे अण्णांचं काम आहे, त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, अनेक हे झाले. पण यामधलं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतो, इथे जे तरुण मित्र आहेत त्यांना, काही मराठी शब्दकोशातले शब्द आहेत ना, हे आता कधी ऐकायला मिळत नाहीत. अजातशत्रू हा असाच एक शब्द आहे जो फारसा कधी आपल्याला ऐकायला मिळत नाही. पण आमचे विजय अण्णा हे अगदी अजातशत्रू आणि जगन्मित्र आहेत. त्यामुळे शेती संशोधन असो, शेती प्रसार असो, धोरणं आखणं असो, धोरणांची अंमलबजावणी असो, सर्वत्र त्यांचा संचार असतो. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये अण्णा तर सर्व तरुणांना ओळखीचेच आहेत. गेल्या शनिवारी आपण ज्यांच्याशी बोललो, हॅलो मेडिकल फाउंडेशनचे शशिकांत अहंकारी, डॉक्टर अशोक बेलखोडे, या सगळ्यांच्या कामाची सुरुवात ही अण्णांच्या गावापासून झालेली आहे आणि आरोग्यातूनच याची सुरुवात व्हावी यासाठी अण्णा खास प्रयत्न करत होते. तर ही सर्वांगीण विकास, सर्वांगीण ग्रामीण विकास याच्या विविध कल्पना अण्णा जेव्हा राबवत होते, तेव्हा महाराष्ट्राबाहेर ह्या सगळ्याची नोंद होत होती. त्यामुळे आज जेव्हा मी माझ्या पर्यावरण क्षेत्रातल्या भारतातल्या मित्रांना सांगायला लागलो की अण्णांची आज मुलाखत घेणार आहे, तेव्हा दिल्लीचा जयदीप गुप्ता पासून चेन्नईच्या गोपी वॉरियर या सगळ्यांनी, कारण ह्या सर्वांनी विविध काळांमध्ये अण्णांच्या मुलाखती घेऊन पाणी आणि माती याचा अभ्यास आणि लोकांपर्यंत कसं यायचं हे सगळं अण्णांकडनं समजून घेतलेलं आहे. म्हणून आपल्याला आज या प्रश्नावर या काळामध्ये आणि इथून पुढच्या काळात मराठवाड्यात कसं काम व्हावं, महाराष्ट्रात कसं काम व्हावं आणि देशात कसं काम व्हावं याविषयी अण्णांचे विचार ऐकायचे. तर अण्णा, मला वाटतं सुरुवात आपण 1972च्या दुष्काळापासून करावी आणि त्यानंतरचं जे आपण कार्य सुरू झालं त्याविषयी आपण आम्हाला काही सांगा. खरं म्हणजे मला फार नम्रपणाने एक गोष्ट कबूल करायची, तुम्ही मला खूप विशेषण जोडले. या विशेषणाची आवश्यकता नाही. खरं म्हणजे माणूस हा कायम जमिनीवर पाहिजे. काय होतं, विशेषणाने सगळ्यांनाच आनंद होत असतो आणि मग त्या आनंदामध्ये आपले पाय जमिनीपासून वर जायला लागतात. म्हणून शक्यतो आपण सामान्याबरोबर सामान्य पद्धतीनंच कायम राहणं ही खरं म्हणजे ग्रामीण भागातली प्रथा आहे. आता तुम्ही 72चा दुष्काळ, खरं म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थाचालक ज्यांच्यामुळं मला या प्रेरणा मिळालेली आहे, बॅरिस्टर गांधी, अजून वर्ष होतं, 1 महिन्याने त्यांना वर्ष होईल. आणि ते ज्या वेळेला काम करायचे त्यावेळेला देवपिंपळगाव या गावासाठी ग्रँट आली होती स्विस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची. आणि त्यांचं म्हणणं होतं की आता हे पैसे तर आलेले, आता हे खर्च करायचे तर माझ्याच्यानी तर काही एकट्याच्यानी काम होणार नाही, तुम्ही लोक लक्ष घालणार का, असं ती प्रश्नचिन्हाने तीन बोलले. आणि मग त्यावेळेला माझ्यासारखीच 3-4 मंडळी जी त्यांच्या संपर्कात होती, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांना तुम्ही ओळखता, अंकुश भालेकर होते, पांडुरंगांना सोळुंके होते, सुदामराव होते, ही सगळी मंडळी त्या काळामध्ये होती. बालाअण्णा सिसोदे म्हणून होते आणि मी होतो. तर या सगळ्यांना देवपिंपळगावच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा मानस गांधी साहेबांचा होता. माझ्यासारखेच सगळे इन्व्हॉल्व झाले. पण माझा आवाज व्यवस्थित येतोय? अगदी उत्तम येतो अण्णा, उत्तम आहे. माझ्यासारखेच बाकीचे पण लोक देवपिंपळगाव मध्ये सहभागी झाले. पण कालांतरानं एक एक बाहेर पडत गेले आणि नेमका मी तिथं थांबलो आणि मग तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. म्हणजे माझ्या या कामाच्या संदर्भातले खरे मार्गदर्शक बॅरिस्टर गांधी, त्यांच्यामुळे मी या कामामध्ये रमलो आणि कायमचा रमत गेलो. ही त्याच्यातली महत्वाची. खरं म्हणजे काय आहे की शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नामधून मग ते सोडवणूक करण्यासाठी आपण काही करू शकतो का, ती नामी संधी मला या माध्यमातून मिळाली. हा त्याच्यातला फार महत्वाचा भाग मला वाटतो. 72च्या दुष्काळामध्ये
ज्या इतर संस्था महाराष्ट्रात काम करत होत्या त्याच पद्धतीचं काम मराठवाडा शेती सहाय्य मंडळ करतो. अतुलजी, एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो. भारताच्या कदाचित इतिहासामध्ये हे एक वेगळं उदाहरण असेल. ही मूळ संस्था वॉर ऑन वॉन्ट नावांची होती. वॉर ऑन वॉन्ट. त्या मिशनरांनी ही संस्था स्थानिक लोकांना सुपूर्त केली. हे मला वाटतं कदाचित उदाहरण असेल असं माझं मत. क्वचित दुर्मिळ उदाहरण नीट समजतात. हा, तर ती संस्था प्रदान केली. आणि वॉर ऑन वॉन्टचं पूर्वीचं कार्यपद्धती हे जिओ ऑर्डरलॉजी ओरिएंटेड होती. आणि त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्याचं जिओ ऑर्डरलॉजिकल सर्वे पण झालेला होता. वॉर ऑन वॉन्ट संस्थेचे प्रमुख बहुतेकदा जिओ ऑर्डरलॉजिस्ट असायचे. ते सगळे परदेशी असायचे. ते मिशनरी माध्यमातून काम करत होते. आणि तुम्हाला अजून एक नवीन गोष्ट सांगतो. भारतातलं पहिलं 6 इंच डायमीटरचं ड्रिलिंग रिग मशीन हे मराठवाडा शेती सहाय्य मंडळ पहिल्यांदा. आणि ते इम्पोर्टेड मशीन होतं. आणि हे साल कोणते, त्या काळात हे साल कोणत्या? ते साधारण 70-72 असं. म्हणजे ऐतिहासिक उस्मानाबाद मध्ये सुद्धा ड्रिलिंग केले. आणि त्यावेळेला भूगर्भाच्या पाण्याची पातळी वर होती. पटकन छिद्र पाडलं की पाणी मिळत होते. लोक खुश होत होते. पण संस्था चालक बॅरिस्टर गांधींना ही गोष्ट मान्य नव्हती. आणि म्हणून संस्थेने एक महत्वाचा निर्णय घेतला की इथून पुढच्या काळात आपण ड्रिलिंग रिग वापरायचं नाही. भूगर्भातलं पाणी फार खोलीवरचं या पद्धतीने उपसायचं नाही. आणि ते ड्रिलिंग रिग आरोग्य मंडळाला दादा गुजर यांना आपण दिलं त्यावेळेला. आणि आपण ड्रिलिंग मधून मुक्त झालो. आणि त्याच्यानंतर एकच संकल्पना जी आजपर्यंत आपण राबवतो, सॉइल वॉटर कन्झर्वेशन. या कल्पनेला धरून आपण आपला वॉटरशेड हा पाण्यासाठी नसून हा मातीसाठी. कारण आमची एक धारणा आहे, मातीचं कोणतंही काम करा, पाणी आपोआप ते तुम्हाला देणार आहे. कारण सॉइल कन्झर्वेशनच्या माध्यमातून वॉटर कन्झर्वेशन पण होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, नॅशनल वेस्टेज जे मातीचं होतंय ते आपल्याला थांबवता येणार. खरं म्हणजे वर्षानुवर्ष आपले शेतकरी शेतीची मशागत करतात. आणि पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण जमिनीची वस्त्रगाळ मशागत झालेली असते. खतं टाकलेले असतात, शेणखतं टाकलेले असतात. आणि पावसाबरोबर ती वाहून जायला लागतात. आणि त्या वाहून जाताना खतही वाहतात, माती पण वाहते. हा लॉस होतो. आणि सर्वेक्षणाचे रिपोर्ट असेल डेहराडून इन्स्टिट्यूटचे, जी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे सॉइल कन्झर्वेशनची, त्या इन्स्टिट्यूटच्या सर्वेमधून असे निष्कर्ष बाहेर आले की सॉइल लॉस हा दरवर्षी प्रति हेक्टर भयानक होतो. आणि तो 3 टनापासून 15 टनापर्यंत होतो. हेक्टरी 3 टन ते 15 टन. म्हणजे पाऊस तरी तुम्हाला दरवर्षी काही थोडा कमी जास्त मिळतो, पण वाहून गेलेली माती तुम्हाला मिळू शकत नाही, मिळत नाही. आणि आता तुम्ही पहा, सगळ्या महाराष्ट्रभर जलयुक्त नावाखाली काम मोठ्या प्रमाणात झालं. अतिशय अगदी योग्य मुद्द्याकडे आपण आलेले आहात अण्णा. तर जलयुक्तचं काम झालं. हो, जलयुक्तचं काम होत असताना मला माहित नाही जागतिक स्तरावरती सर्वांना मान्य होईल असा या संदर्भातला शब्द जो युनिव्हर्सल आहे त्याला आपण वॉटरशेड म्हणतो. जलयुक्त हा युनिव्हर्सल नाहीये आणि जलयुक्त शास्त्रीय शब्द पण नाहीये. आणि म्हणून जलयुक्तच्या माध्यमातून काम म्हणजे त्यांनी अशास्त्रीय, तो शब्दच शास्त्रीय नसल्यामुळं त्यांनी काम सुद्धा अशास्त्रीय पद्धतीने केलं. हा दुर्दैवाचा भाग. आणि त्यात माता ते पायथा गेले नाहीत.
माथा ते पायथा जलयुक्त मध्ये वॉटरशेड शब्द बाजूला केला. सिंगल ऍक्टिव्हिटी, फक्त नाले नद्या ओढे उकरण्याचं काम केलं, एकेरी काम. आणि एकेरी कामातून तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही इंटिग्रेटेड बेस घेणार नाही, इंटिग्रेटेड वॉटरशेड, तोपर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. म्हणून एकात्मिक पाणलोट हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मराठवाडा जर आपण डोळ्यासमोर आणला, पहा शोकांतिका कशी आहे. म्हणजे आता आम्ही 40 वर्ष काम करतो, पण 40 वर्ष काम करीत असताना आता आम्ही या फेजमध्ये आहोत की आपल्यात काय काय बदल केले पाहिजे आणि कामात काय काय बदल केले पाहिजे. म्हणजे 40 वर्षापूर्वी जे काम करत होतो, म्हणजे आजही पाणलोटामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही परिपूर्ण झालेलो नाही. आम्ही आजही काम शिकतो आहोत आणि प्रत्येक केलेल्या कामाचा चुका दुरुस्त करण्याचं काम करतोय. आणि हे चालू राहणार प्रोसेस. हा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगाल का अण्णा? म्हणजे तुम्ही असं म्हणतात की आम्ही शिकतोय, तर माती आणि पाणी याच्यामध्ये काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, देशभर अनेक वैज्ञानिक संस्था आहेत, यांचं नेमकं चुकतं कुठे? आणि आपण म्हणताय की मी यातनं शिकत गेलो, ते नेमकं काय, असा मुद्दा आहे. प्रश्न कसा आहे की कामांचं स्वरूप पाणलोटाच्या अनुषंगाने काही गोष्टी बेसिक असतात, पण काही गोष्टी ह्या लोकेशन स्पेसिफिक करायला लागतात. आणि लोकेशन स्पेसिफिक केल्या तर त्याची परिणामकारकता जास्त जाणवते. असं हल्ली होताना दिसत नाही. आणि मग काय होतं की झटपट लोकांना आवडणारं, झटपट परिणाम दिसणारं या कामाकडे बहुतेकांचं लक्ष ओढलं गेलं. आणि म्हणून जलयुक्तला का प्रतिसाद मिळाला? नाला उकरा, खोली वाढते, क्वांटम वाढतो आणि खूप पाणी मिळालं असा आपला समज होतो. तो फार मोठा गैरसमज आहे. अतुलजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही पर्यावरणात काम करता. जलयुक्तच्या माध्यमातून नद्यांचं स्वरूप विद्रूप करून टाकले आणि ते विद्रूप करीत असताना, त्याचं खोलीकरण करत असताना कुठलाही शास्त्रीय उपचार त्यांनी केला नाही. तुम्ही खडकाला आणि मुरमाला पर्यंत खोदलं. आता त्या नदींची परिस्थिती, त्याच्यामध्ये वाळू तर आपण पूर्वीच काढून टाकली, थोडीफार माती, काही दगड गोटे होते, आता जलयुक्तच्या माध्यमातून ते सुद्धा काढून फेकले. एक मिनिट अण्णा, खरं तर अण्णा, म्हणजे एकच मिनिट, मी थोडा माफ करा मला, पण आपल्याला डिस्टर्ब यासाठी करतोय की एका अर्थानं ही आपत्तीची पेरणीच आहे ना. सगळं जर काढून टाकलं आणि तिथं पावसाने माती आली तर एक तर पाणी खाली जिरणार नाही, आणि जर जास्त पाऊस झाला तर तिथं पूर येण्याची शक्यता आहे. असं पण झालं असं वाटत नाही का आपल्याला यातून? त्याच्यातली दोन गोष्टी ज्या आता लोकांच्या लक्षात यायला लागल्या, त्या प्रामुख्याने मी मुद्दाम सांगतो. जलयुक्त मध्ये नाला खोलीकरण केलं. नाल्यामध्ये जो एक भूस्तर वाळू काढल्यानंतर शिल्लक होता, तो थोडंफार पाणी धरून ठेवत होता. तो पाणी धरून ठेवणारा स्तर तुम्ही बँकवरती फेकून दिला. हा फार मोठा धोका आपण करून टाकलेला आहे. म्हणजे पाणी जिरण्याची प्रक्रिया थांबलेली. आता जे पाणी येईल ते रनऑफच्या माध्यमातून व्हायला लागेल. आणि आपला जो बसॉल्ट आहे त्याला क्रॅक्स फार बारीक आहे, त्याच्या भेगा फार अरुंद आहे. जोपर्यंत पाणी होल्ड केलं जात नाही तोपर्यंत तो भूगर्भात पाणी पाठवू शकत नाही. आणि पाणी होल्ड करण्याचे जे माध्यम होतं, मीडिया होता, तोच आपण काढून फेकला जलयुक्त मध्ये. हा एक फार मोठा धोका झाला. आणि दुसरा धोका आता कळत नकळत लक्षात येतोय लोकांच्या. नाला खोल केला, कारण माथ्याकडचं पाणी ओढ्यामध्ये उतरणार. ओढ्याच्या भोवतालच्या लोकांना जास्त काळ पाणी मिळेल कदाचित, पण वरच्या मार्जिनल शेतकऱ्याच्या विहिरी पहिल्यांदा कोरड्या होतात. हा फार मोठा धोका जलयुक्तच्या माध्यमातून
आणि याच्यात आपण बदल करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम सायंटिफिक नाही असं माझं मत आहे. त्या कामाला आपल्याला वेगळं स्वरूप द्यावं लागेल. आणि म्हणून आपल्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये आता नवीन चॅलेंजेस काय आलेले. पूर्वी पाणलोटाचं काम केलं की पाऊस नित्यनेमानं आपला 7 जून हा जुलैला पडायचा आणि आणि काम भागायचं. 7 जूनचा पाऊस वेळेवर यायचा. आपलं खरीप आणि रब्बी हे कोरडवाहू पावसाच्या पाण्यावरती पिकं येऊन जायची, फक्त पावसाच्या पाण्यावर. हो. आणि जोपर्यंत हे सायकल चांगलं होतं तोपर्यंत पाणलोटाला लोक प्रतिसाद पण देत नव्हते. हे सायकल ब्रेक झालं आणि मग लोकांनी पाणलोटाला प्रतिसाद द्यायला सुरुवात शेवटी हे गरजेपोटी चालणार आहे, गरज निर्माण झाली आणि मग पाणलोटाकडे लोकांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं. शेवटी तुम्ही टायटल मध्ये शब्द वापरला कोरडो. एक गोष्ट लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर कोरडवाहू नावाचं काहीच नाहीये. आणि म्हणून आता शास्त्रामध्ये तो शब्द बदललेला आहे. तो बदललेला शब्द कसा झालाय, तो आता कोरडवाहू म्हणून वापरला जात नाही. पर्जन्य आधारित शेती, पर्जन्य आधारित शेती असा शब्द प्रयोग पुढे आला. आता पर्जन्य आधारित शब्द आल्यानंतर तोही टिकला नाही. आज अशी अवस्था आहे, पाऊस पडतो पण तुम्हाला पचणार नाही या पद्धतीने पडतो. आम्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जे तुम्ही प्रश्नात विचारलं होतं, आत्महत्येला 2 कारण मला वाटतात ती अशी. एक तर पाऊसमानात हवामानाने जो बदल केला, खरीप आणि रब्बी मध्ये जे आमची पिकं यायची ती आता येईन अशी झाली. आणि 2 पावसातलं अंतर हे वाढत चाललंय. पूर्वी 2 पावसातलं अंतर हे 10 दिवसात होतं, ते 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, आता ते 45 दिवसावर गेले. आणि एवढा काळ कोणतंही पीक तग धरू शकत नाही. आणि ही खरी कोरडवाहू शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. म्हणजे कोरडवाहू शेतकरी आज अडचणीत का आला, त्याला आजही 2 पिकं आले तर तो कोणाची काळजी करायचं कारण पडत नाही. तो अगदी समाधानानं राहू शकतो. पण त्याच्या पदरात आज हवामान बदलामुळं खरीपही पदरात पडत नाही आणि रब्बी तरी येतच नाही, अशी अवस्था झाली. आणि अतुलजी, अजून एक गोष्ट प्रामुख्यानं आपण विचारात घेतली पाहिजे. हे 2 पावसातलं जे अंतर आहे ना, याच्यासाठी आपल्याला पर्यायांचा आता विचार करायला लागला. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की पाणलोटामध्ये काही आता बदल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागतात. आणि हे हवामान बदलाचं नवं चॅलेंज आहे. म्हणजे हवामान बदलात काय केलं पाहिजे त्याच्यातला एक पर्यावरणाच्या अनुषंगानं वृक्ष लागवड तुम्ही करता मोठ्या प्रमाणात, त्याचं काम चालूच आहे. पण 2 पावसातलं अंतर मेट आउट करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि हे सगळं करीत असताना पाणलोटातला एक भाग, आपण जर याचा इतिहास तपासला, पाणलोट संकल्पना ही साधारणपणे 1928 मध्ये दुसरं ऍग्रिकल्चर कमिशन ज्या वेळेला आलं त्यावेळेला त्यांनी एक शिफारस केलेली 1928 मध्ये. आणि ती शिफारस पाणी आणि मातीला धरून, ती शिफारस पहिल्यांदा महाराष्ट्रात इम्प्लिमेंट झाली ती तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळला. सोलापूर ते फार ऐतिहासिक स्टेशन आहे ते. आणि मोहोळला पहिला प्रयोग हा कंपार्टमेंट बंडिंगचा झाला. म्हणजे सॉइल कन्झर्वेशन हे आयरनीवर होतं, महत्वाचं. कारण सॉइल कन्झर्व करीत असताना तुम्हाला पाणी पेनिट्रेट होणार आहे, पाणी जिरणार आहे आणि माती थांबणार. म्हणून हे 15 टन आणि 3 टन मातीची दरवर्षी एका हेक्टर मधून जाते. आपल्याला तिला थांबवलं पाहिजे, नाहीतरी मागच्या 5 वर्षामध्ये
संबंध महाराष्ट्रात एक सिंगल ऍक्टिव्हिटी कार्यक्रम चाललेला आहे प्रत्येकाचा, नद्या नाले साफ करणं. ते काय म्हणतात, आपण कधीच नदी नाले साफ केले नाही हो. निसर्गानं नदी नाले साफ करायचं कधी तुम्हाला ठेवलेलं पण नाही, कारण वाळू होती ती कधी साफ करायला लागत नव्हती. आता तुम्ही वाळू काढून टाकली, आता माती झाली, आपोआप झाडं उगवायला लागली, आणि म्हणून तुम्हाला ते साफ करावं लागतं. हा दुर्दैवी भाग. आणि म्हणून सॉइल कन्झर्वेशन हे जितकं इफेक्टिव्ह आपण करू, त्याच्यातून दोन गोष्टी होणार आहे. सॉइल हेल्थ इम्प्रूव्ह होणार आणि भूगर्भातल्या पाणी पातळी वाढायला मदत मोठ्या प्रमाणात होणार. या दोन गोष्टी होणार. आणि आजही सॉइल हेल्थचं पिक्चर देशभर फार बिघडलेलं आहे. हिमालयाच्या परिसरात थोडं कार्बन स्तर जास्त आहे, पण आपल्या महाराष्ट्रातलं जर आता कार्बन स्तर तपासला, सेंद्रिय कार्बन पर्यंत खाली आलेला आहे. 0.35 शास्त्रीय भाषेत याला मृत जमीन म्हणतात. म्हणजे आमची सगळी शेती आता मृत जमिनीवर चालू आहे. आणि आता आपल्याकडे एक नवा वाक प्रचार शेती सुरू झाला, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि रासायनिकला विरोध. खरं म्हणजे आपण एक गोष्ट विसरतो, रासायनिक जर वापरायचं नसेल तर जमिनीची समृद्धी तुम्हाला वर आणायला लागते. मग तुम्हाला रासायनिकचा वापर आपोआप कमी करता येईल आणि तो टप्प्याटप्प्याने कमी होईल. तुम्ही ॲब्रप्टली कमी केला तर आपली अन्नधान्याची देशाची गरज आपल्याला भागवता येणार. म्हणजे रासायनिकचा मी पुरस्कार तर असं नाही, पण तुम्हाला आज रासायनिक शिवाय पर्याय आज दिसत नाही. म्हणजे त्याची सांगड घालून आणि सेंद्रियची सांगड घालून आपल्याला पुढे जायला लागेल. आणि जुने लोक हे बरोबर करत होते. आणि आता दुर्दैवानं काय झालं, शेतीतलं मनुष्यबळ कमी झाल्यामुळं एक दुर्दैवी गोष्ट घडली. आपलं जनावरांचं शेतीतलं प्रमाणाच्या बाहेर घटलेलं, आणि म्हणून शेतीला लागणारं शेणखत आता उपलब्ध नाही. म्हणजे आता सेंद्रिय आपण करायचं जरी म्हणलं तर सेंद्रिय पदार्थ आणून टाकणं हे एक तर खूप खर्चिक आहे आणि खूप मोठा क्वांटम आपल्याला उचलायला लागतो. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे विचार आता पुढे आणायला लागणार आहे. पूर्वी आपल्याकडं जुन्या काळात बीवड पद्धत होती, फेरपालट पद्धत, पीक फेरपालट, आणि त्याच्यामुळं एक दल द्विदल अशी पेर धान्याची व्हायची आणि त्याच्यातून परस्पर जमिनीला पूरक सेंद्रिय मिळायचं. आता ते थांबलेलं आहे. म्हणजे निसर्गाचं चक्र आपण जसं थांबवत गेलो तसा बिघाड वाढत गेला, आणि मग तो बिघाड वाढला तर त्याला पर्याय आपण शोधत जातो. म्हणून आज तरी तुम्हाला सेंद्रिय बरोबर रासायनिकची सांगड घालूनच पुढे जायला लागणार, तरच तुम्हाला उत्पादकता टिकवता येईल. पण तुम्ही कार्बन स्तर वाढवला की ते आपोआप कमी व्हायला लागेल. रासायनिक तुम्हाला वापरायची गरज पडणार. आता नाहीतरी रासायनिकचे भाव वाढलेले, आपोआप हळूहळू लोक त्या दृष्टीने विचार पण करायला लागले. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना आपल्याला किमान 1% सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे आणि माती समृद्ध करणं आवश्यक आहे. याचाच अर्थ सॉइल कन्झर्वेशन हे परफेक्ट करणं नितांत गरजेचं आहे, नितांत गरजेचं. अण्णा, त्या मुद्द्याकडे जाणार आहे, पण आधीचा आपला खूप महत्वाचा मुद्दा होता. आणि हवामान बदलाच्या बाबतीत मराठवाडा जेवढं सहन करतोय तेवढं महाराष्ट्रात कुठला भाग करतोय का याबद्दल शंका आहे. कदाचित विदर्भही असेल, पण मराठवाडा हा वारंवार हवामान बदलाचे चटके सहन करतोय. तर आपल्याकडं पाणी म्हणजे व्यवस्थापन करताना मग जमिनीवर किती करावं आणि जमिनीच्या आत किती करावं याबद्दल आपण काय सांगाल आता? नाही, काय होतं, जमिनीच्या आत पाणी कन्झर्व करणं, ज्याला भूगर्भात पाणी स्टोअर करणं म्हणतात, हे शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण या पाण्याला दोन गोष्टीचा त्रास होत नाही. एक तर याचं बाष्पीभवन होत नाही,
आणि दुसरं वॉटर कंटॅमिनेशन होत नाही. म्हणजे भूगर्भातलं पाणी हे अतिसुरक्षित आहे. सुरक्षित. पण पण मराठवाड्यामध्ये दुर्दैवानं आपला भूस्तर त्याला फारसा फेवरेबल नाही. म्हणजे भूस्तरामध्ये ज्या गतीनं पाणी आज जायला पाहिजे त्या गतीनं जात नाही. आणि म्हणून आपला भूगर्भ पावसाच्या पाण्यावरती त्या गतीने चार्ज होत नाही. तो ज्या पद्धतीने रिचार्ज व्हायला पाहिजे तो होत नाही. म्हणून भूगर्भात पाणी साठवण्याच्या आपल्याला काही मर्यादा येतात. त्या मर्यादा आपल्याला आर्टिफिशियली ओव्हरकम करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आणि ते करता येऊ शकतं. आता तुम्ही प्रामुख्यानं उस्मानाबाद, लातूर, तुम्ही आता मुरुडच्या भागातून चालत गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल तिथं शॅलो ॲक्विफर आहे. हो. आणि महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी शॅलो ॲक्विफर आहे. आणि आपली भूगर्भातली जी पाण्याची आवक आहे ती शॅलो ॲक्विफर मधूनच मोठ्या प्रमाणात आहे. 80%. आता तुम्ही लातूरकरांनी खालचं ॲक्विफर ड्रिलिंगच्या माध्यमातून वापरायला सुरुवात केली तो भाग सोडा. पण शॅलो ॲक्विफर प्रामुख्यानं आपल्याला जास्त मदत करतं. आणि शॅलो ॲक्विफर आपल्याला रिचार्ज करता येऊ शकतं. शॅलो ॲक्विफर आपलं रिचार्ज करता येऊ शकतं. हो. आणि मी तुम्हाला जे म्हणलो भूगर्भ आर्टिफिशियली रिचार्ज करावा लागेल तर तो कुठं करावा लागेल. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाझर तलावांचं फार मोठं नेटवर्क आहे. हो हो. फार मोठं नेटवर्क आहे. दुष्काळामध्ये आपण खूप मोठं नेटवर्क केलं. त्याचं नाव पाझर तलाव आहे पण ते पाझरत नाही. त्याचं नाव पाझर तलाव आहे पण ते पाझरत नाही. हा दुर्दैवी पात्र. त्याचं कारण काय. मी काही सरकारला दोष देत नाही कारण त्यावेळेला काम द्यायची गरज होती. त्यावेळेला एवढी प्रगल्भता झालेली नव्हती विचाराची, प्रश्नही नव्हते. म्हणून हाताला काम द्यायचं म्हणून पाझर तलावांची निर्मिती झाली. ते पाझरत नाही. आम्ही एक जालना औरंगाबाद रोडवर जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी एक प्रयोग केला. तो प्रयोग असा होता की पाझर तलावामध्ये आम्ही ड्रिलिंगच्या माध्यमातून एक 40 फुटाचा बोअर घेतला आणि एक 60 फुटाचा बोअर घेतला. तो अशा पद्धतीने घेतला की जो ॲक्विफर ज्याच्यामध्ये परमिएबिलिटी आहे, जो पाझरू शकतो, तो कोणत्या स्तरावर आहे त्याचा भूगर्भ शास्त्रज्ञाच्या माध्यमातून अभ्यास केला. विहिरीचे भूस्तर तपासले आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये 2 ड्रिल केले. आणि त्या ड्रिलमध्ये पाईप बसून त्याला छिद्र पाडून त्याच्या बाजूने बोल्डर टाकून त्याला फिल्टर सिस्टीम केली. म्हणजे आता जेव्हा पाझर तलाव भरतो त्यावेळेला ताबडतोब ते पाणी जमिनीमध्ये भूगर्भातल्या रिचार्जिंग झोनमध्ये जायला लागतं. तर आपल्याला सगळे पाझर तलाव या पद्धतीनं महाराष्ट्रात करता येऊ शकतात आणि ते केले पाहिजे. आणि ती फार मोठी संधी आहे. आणि याचं साधं समीकरण उन्हाळ्यामध्ये साधारणपणे एप्रिल नंतर ज्या पाझर तलावामध्ये तुम्हाला पाणी पाहायला मिळतं ते न पाझरणारे पाझर तलाव आहे. असं त्याचं समीकरण साधं आपलं ढोबळमानानं ते समीकरण आपण क्रिएट करू शकतो. आणि तिथं आपण असे शाफ्ट जर टाकले आर्टिफिशियली रिचार्जिंगचे तर आपला रिचार्जिंगचा रेट वाढू शकतो. म्हणून भूगर्भातलं पाणी तुमचा जो प्रश्न आहे ते अत्यंत सेफ आहे. आणि भूपृष्ठावरती पाणी साठवायला आपल्याला मर्यादा आहे. आणि बाष्पीभवन पण आपल्याकडे खूप आहे. बाष्पीभवन पण आहे, मर्यादा आहे. पण आपण सॉइल कन्झर्वेशन मधून सरफेसला जर पाणी जास्त वेळ थांबवलं तर ते पेनिट्रेट व्हायला मदत जास्त होते. तो एरिया आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. म्हणजे तो मातीही थांबवतो, फर्टिलिटीही थांबवतो आणि भूगर्भात पाणी जिरवण्यासाठी मदत करतो. असं तिहेरी काम आपल्याला सॉइल कन्झर्वेशनच्या माध्यमातून करता येऊ शकतं. आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. अनेक कारण आहेत. आपण ओढ्यामध्ये जातो तर ओढ्यामध्ये पाणी साठवायला भूपृष्ठावरती पुन्हा मर्यादा पडतात. आणि म्हणून तुम्हाला भूगर्भाची मदत घ्यायला लागते. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. त्याचं एक सूत्र सांगतो तुम्हाला. आजही राज्यामध्ये
आपण कोट्यावधी रुपये खर्च करून मोठी धरणं बांधली. मी स्वतः लहान मोठ्या धरणाच्या वादात न जाणारा माणूस आहे. आपण पाण्यासाठी सगळं केलं पाहिजे, जे जे करता येईल ते सगळं करा या मताचा मी आहे. कारण पाणी कमी पडणार आहे, त्याच्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील. पण आमचा मुख्य प्रश्न काय आहे, अग्र क्रमांकाने तुम्ही काय केलं पाहिजे. प्रायोरिटीनं तुम्ही सॉइल कन्झर्वेशन केलं पाहिजे. म्हणजे आता जे महाराष्ट्रभर गाळ काढण्याचं काम चालू आहे, कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे की बाबा हा गाळ येतो कुठून. हा प्रश्न कोणीच विचारत नाही, पण गाळ उपसाचं काम चालू आहे. तुम्ही गाळ कुठे येतो हा प्रश्न जर विचारला, अरे मग गाळ तो थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते सॉइल कन्झर्वेशन आपोआप पुढे येतं. आणि हे फार महत्वाचं आहे, पण ते अजून तितकं लक्षात येत नाही. आणि काय होतं अतुलजी, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, आपल्याकडं भव्य दिव्य कामाकडं लक्ष केंद्रित लवकर होतं, त्याच्या परिणामकारकतेकडे लक्ष केंद्रित नाही होत. भव्य दिव्य कामाकडे लक्ष, कारण ते बुलडोझर चालू, पोकलँड चालू, खोदायचं काम चालू, आणि खूप मोठं खोदलं, लोकांना वाटायला लागलं खूप पाणी थांबणार आणि आता 2 वर्ष सुद्धा पाणी कमी पडणार नाही. असं झालं नाही, ते त्याच वर्षी कमी पडलं. हे अशा पद्धतीने होत नाही. आणि तिथं भूगर्भ महत्वाचा असतो, तिथं भूगर्भ महत्वाचा असतो. जेवढं पाणी तुम्ही भूगर्भामध्ये घेऊन जाण्यासाठी काम कराल, तेवढं तुम्हाला फायदा जास्त होईल. आणि म्हणून तुम्हाला मुद्दामून सांगतो, मी जे सांगितलं तुम्हाला, 1928 साठी सॉइल कन्झर्वेशन सुरू झालं आणि प्रत्यक्ष ते काम सुरू झालं 1936 साली सॉइल कन्झर्वेशन मोहोळला. पण इरिगेशनचं काम हे ब्रिटिशाच्या काळात सगळ्यात अगोदर झालं, ते 1918 मध्ये झालं. आणि 1918 मध्ये भंडारदरा झाला आणि त्याच्यानंतर 1952 मध्ये कोयना झाला आणि नंतर जायकवाडी वगैरे असं क्रमाक्रमाने होत गेलं. मी हे तुम्हाला का सांगतो, त्याचं कारण असं की पाणलोटाच्या माध्यमातून आणि विहिरींच्या माध्यमातून जे इरिगेशन होतं, त्या इरिगेशनचा आज आकडा हा कमांड इरिगेशन पेक्षा जास्त आहे आणि तो 55% आहे. 55 म्हणजे एकूण सिंचनाचा आकडेवारीचा तपास जर आपण घेतला तर 55% सिंचन हे तुमचं भूगर्भावरती विहिरीच्या माध्यमातून चालतं आणि 45% सिंचन हे कमांडच्या माध्यमातून आहे. आता ही आकडेवारी आपण पेपरमध्ये ऐकतो, अनेक वाद त्याच्यावरती आहेत. तर तो एक वाद असा आहे की 45% इरिगेशन होतं हे आपण कागदावर म्हणतो, प्रत्यक्षात हे 20% पर्यंत पोहोचतं. हा वाद चर्चेमध्ये आज आहे. तर तो वाद आहे का काय, योग्य आहे का, खरं आहे का खोटे, ते तपासण्याचा भाग आहे. पण आपल्याला प्रत्यक्षात दिसतं की इरिगेशन तेवढ्या प्रमाणात होत नाही. आणि म्हणून भूगर्भातल्या पाण्याचा आकडा तेवढ्यासाठी मी तुम्हाला दिला. भूगर्भातल्या पाण्याचा आकडा देत असताना तुम्हाला आनंद होईल असा एक शब्द देतो तुम्हाला. भूगर्भातल्या पाण्याची ताकद काय आहे याचं सर्वेक्षण झालेलं आहे. कमांड इरिगेशन मध्ये पिकाची आलेली उत्पादकता आणि विहिरीच्या पाण्याची पिकाची आलेली उत्पादकता याचं सर्वेक्षण झालेलं आहे. आणि विहिरीच्या पाण्यावरची उत्पादकता ही 1.5 पट ते 2 पट जास्त आहे. आता हे काय कारण आहे, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण अतिशय सिंपल आहे. कारण विहिरीचं भूगर्भाचं पाणी जे आपण काढतो त्या पाण्याचा कमांडर हा शेतकरी स्वतः असतो आणि संपदा विभागचं धरणांचं पाणी आपण जे वापरतो त्याचा कमांडर हा इरिगेशनचा अभियंता असतो. हा फार मोठा फरक आहे. त्याचं कारण असं, अभियंत्याला सरकारने ऑर्डर दिल्यानंतर तो पाणी सोडतो, त्या पिकाची गरज त्याला माहित नसते.
इथं विहिरीचं पाणी शेतकरी पाणी लागेल त्या गरजेप्रमाणे वापरतो, म्हणून तो कमांडर असतो आणि म्हणून ती उत्पादकता जास्त असते. म्हणून भूगर्भाचं पाणी हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. भूगर्भाच्या पाण्याचं काम करीत असताना सॉइल पण राहील, पाणी पण राहील. अण्णा, आता इथून पाणी आणि मातीबद्दल आपण इतक्या काय म्हणताय? तुमच्या प्रश्नाला धरून चाललंय का? हो, म्हणजे काय हो, तुम्ही इतकी महत्वाची माहिती, हे बघा, आता तुम्ही विशेषण लावायचं नाही म्हणून मला काहीतरी तोंडाला पट्टी लावताय, पण मला म्हणजे सगळ्या ऐकणाऱ्यांना याची कल्पना आहे की माती, पाणी, शेतीमधलं ज्ञानकोश आपल्याशी बोलतोय याची सगळ्यांना कल्पना आहे. कारण तुम्ही 1928 पासून आतापर्यंत जे सांगताय आणि या पद्धतीनं विश्लेषण, जलयुक्त शिवार असेल, भूगर्भातलं पाणी असेल, या आपण सांगताय, त्यामुळे ऐकणाऱ्यांना लक्षात येतं की नेमकं काय चाललंय आणि काय व्हायला पाहिजे. याबरोबरच आता असं सांगा की या हवामान बदलाच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये पीक पालट किंवा काय पद्धतीने पिकांचं नियोजन केल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी वाढू शकेल आणि आता जो काही आत्महत्येचा फेरा आपल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये आहे त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुम्ही मागच्या प्रश्नात माझ्याकडून ते राहून गेलं थोडं. आत्महत्येबद्दल जे तुम्ही बोलला, आत्महत्या होण्याला हवामान बदल एक कारणीभूत ठरतोय अलीकडं. आणि दुसरं, तुम्हाला एक कल्पना आहे की आपल्याकडे पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती. म्हणजे आणि प्रामुख्याने मी भूकंपात ज्या वेळेला खिल्लारीला कामाला गेलो होतो त्यावेळेला पाहिलं, ते एका घरात 50-50 60-60 लोक राहायचे. एकत्र कुटुंब पद्धती. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत सुद्धा लोकांनी दुष्काळ पाहिलेले आहे, पण आत्महत्या नाही केल्या त्या काळात. कारण एकत्रित कुटुंब पद्धतीची एक ताकद होती, एकमेकाला सांभाळून घेण्याची माणसं होती. आता सगळे एकलपाई झालेले, त्याच्यामुळे सगळे घाबरून गेलेले. घरातलं दुखणं खुपणं त्याला करणं, आरोग्याचे प्रश्न त्याला सोडवायचे, शिक्षणाची मुलामुलींची प्रश्न सोडवायचे, त्याच्यानंतर मुलींच्या भोवती आहे आणि ते सगळे एकट्याला सोडवायला लागते. आता पहा, आपल्या लहानपणी घराला कधी कुलूप लागत नव्हतं, कारण घरात कोणीतरी वयस्क आजी पणजी घरात राहायची. आता घराला कुलप लावायला लागतात. आणि ही शोकांतिका आहे. घरातली बाई दुर्दैवानं जर आजारी पडली तर घरच्या माणसाला डबा हॉटेलमधून आणावा लागतो. आता हे पूर्वी नव्हतं. आणि ही ताकद आपल्या एकत्रित कुटुंबाची होती. लोक आत्महत्या करत नव्हते. हे कारण होत गेले. आणि प्रश्न कसा आहे, आता तुम्ही जे म्हणला पीक पद्धतीबद्दल तुम्हाला मुद्दाम एक गोष्ट सांगतो. अतुलजी, पीक पद्धतीच्या संदर्भामध्ये खूप अभ्यास झालेला आहे. कोणत्या रचना असाव्या ते सांगितलं जाऊ शकतं, पण दुर्दैवानं धर्म बदलणं सोपं आहे, पण पीक पद्धती बदलणं अत्यंत अवघड आहे. अत्यंत अवघड आहे. कारण पीक पद्धती ही शेतकऱ्याला नीट पटल्याशिवाय तो स्वीकारत नाही. आणि त्याचं पटणं कशावर अवलंबून आहे? त्याला 2 पैसे मिळणार आहेत का, त्या पिकाकडे तो जास्त लक्ष देतो. म्हणून पीक रचना बदलणं याच्यासाठी फार वेगळे आणि विशेष प्रयत्न लोकांच्या बरोबर बसून करायला लागतात, त्याशिवाय ते शक्य होत. आणि म्हणून तुम्ही जे बोलला पीक पद्धती बदलावी लागेल का? बदलावी लागेल. आणि हा बदल विदर्भामध्ये प्रामुख्यानं काही भागात पाहायला मिळाला आणि तोही आत्महत्येच्या बॅकग्राऊंडवर आलेला आहे. विदर्भातलं कपाशीचं प्रमाण कमी झालं. कपाशीच्या ऐवजी त्यांच्याकडे सोयाबीनचं प्रमाण वाढलं. आणि आता सोयाबीन काढल्यानंतर त्यांच्या जमिनी बऱ्यापैकी आहेत. ते काय करतात, ते रब्बीमध्ये हरभऱ्याचं पीक घेतात. सोयाबीन आणि हरभरा असं बेस्ट कॉम्बिनेशन त्यांनी बसवलं. म्हणजे पूर्वीची कपाशी त्यांनी बाजूला केली आणि सोयाबीन आणि हरभरा पुढे आला. याला मजुरही कमी लागतं आणि याला पाणी पण तुलनेने कमी लागतं. त्याच्यानंतर कापूस वेचणीचे श्रमही वाचतात. ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ही पीक रचना बदलली. आता तुमच्याकडे लातूरमध्ये सुद्धा लातूरमध्ये कपाशीच्या ऐवजी तुरीचं प्रमाण फार वाढलंय.
आणि ते योग्य आहे, ती योग्य पीक रचना आहे. तुमच्याकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे, सोयाबीन तुमच्याकडं तुमच्याकडं तूर हरभरा पण मोठ्या प्रमाणात होते, हा, तुमच्याकडे हरभरा पण होतो, तुमच्याकडे सूर्यफूल पण व्हायचं, पण ते मधल्या काळात पीक बाजूला गेलं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर पीक रचना ही वेगवेगळ्या गोष्टीशी निगडीत आहे आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला लोकांच्या बरोबर संवाद साधण्याची आवश्यकता आहे, तर तो बदल होतो. बदलणं आवश्यक आहे हे मात्र नक्की, बदल करावा लागणार आहे. आणि तुम्ही आता तो विषय काढला म्हणून आता आम्ही एक वेगळा विचार असा करतोय गेली 5 वर्ष की पीक रचनेमध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये पाण्याचे प्रश्न आणि इरेग्युलॅरिटी पावसाची हे कायम असणार आहे. आणि म्हणून याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी कमी पाण्यावरती पीक सर्वाय कोणतं होऊ शकतं त्याचा विचार पुढे आणायचा. इतकंच काय, ते पीक काही कारणामुळे बिघडलं तर ते पीक आपल्याला त्याच्याऐवजी चांगलं दुरुस्त वेगळं पीक काही घेता येतं का, तर या अनुषंगाने आम्ही विचार करीत असताना आमच्या नजरेसमोर एक 2 पिकं आलेली आणि त्या पिकावर आता आम्ही हल्ली भर देतो. एक, रेशीम उद्योगाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं, कारण रेशीम उद्योगाला पाणी तुलनेने कमी लागतं, पाणी लागतं पण तुलनेने कमी लागतं. आणि पाणी कमी पडलं तर जगवण्यापुरतं पाणी आपल्याला देऊन भागवता येतं, हा एक भाग, कारण ते पेरिनियल क्रॉप आहे. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र, हे पीक इतकं सुंदर एवढ्यासाठी आणि आम्हाला आवडतं एवढ्यासाठी की तुमची कपाशी बिघडली तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागतं, तुमचा हरभरा बिघडला 1 वर्ष थांबायला लागतं, सोयाबीन बिघडलं 1 वर्ष थांबायला लागतं, रेशीम बिघडलं तर ते वर्षातून 5 पिकं घेता येतात. म्हणजे एक बिघडलं तर दुसरं येईल, दुसरं बिघडलं, गारपीट झाली तरी माझं पीक येणार, ही सगळी व्यवस्था आहे. त्याच्यामुळे प्रश्न नाही मला. म्हणून आम्ही रेशीम उद्योगाकडे जातो आणि एकरी उत्पादन जवळजवळ 1.5 ते 2 लाखापर्यंत काढणारे लोक आहेत पक्कम पीक पद्धती. आणि त्या पिकाकडे लोकांना आम्ही ड्रायव्हर्ट करतो, ज्याला शक्य असेल त्यांनी रेशीम करा. आम्ही दुसऱ्या एका पिकाकडे जास्त आकर्षित झालो, ते म्हणजे बांबू पीक. बांबूवरती आम्ही जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट आता करतो, पण अजून आम्हाला त्याच्या मार्केटिंगचं सूत्र सापडत नाही. ते मार्केटिंगचं सूत्र जर सापडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप पुढे प्रगती करता येईल. कारण बांबू असं पीक आहे ते तुमच्या पर्यावरणातही बसतं आणि हो. बांबू 1 वर्षाचा दुष्काळ अंगावर घेऊ शकतो. मग एवढं सुंदर पीक कोणतं असू शकेल आपल्याला, म्हणून बांबूकडे आपल्याला जायचं. आणि त्याची मशागतही तुमच्या गरजेप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला करता येते, मजुरासाठी फार गुंतून पडावं लागत नाही, सीझनही फारसा पाहायची गरज पडत नाही, तुमच्या सोयीप्रमाणे बांबूचं तुम्हाला काम करता येईल. याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता आहे. आणि सध्या गडकरी साहेब त्याच्यावरती खूप कॉन्सन्ट्रेट करतायत मोठ्या होय. प्रमाणामध्ये, आणि एक चांगली गोष्ट आहे. पण हे एक पीक आहे. आणि दुसरं एक पीक आम्ही विचार करतो म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं, त्याच्यावर अजून आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलं, पण आम्ही अजून सांगण्याच्या भूमिकेत नाही. आम्ही सुगंधी वनस्पती आणि औषधी वनस्पती ह्या गवत लागवडीतून त्याचं तेल एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या संदर्भात विचार करतो. आणि आपल्या मराठवाड्यासाठी हवामान बदलाला त्या पूरक गोष्टी ह्या तिन्ही पिकाच्या आपल्याला असू शकतात असं माझं मत आहे. अजून गवताच्या बाबतीत आम्ही ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, पण हे पावसाच्या पाण्यावरती 2 पिकं येऊ शकतात. पाणी उपलब्ध असेल तर तुम्हाला 5 पिकं घेता येऊ शकतात. म्हणजे हे गुणी पीक आहे. आणि माझ्या मनामध्ये असं पाप आहे एक वेगळं, हे पिकं लोकांनी करावं या मागे. शरद जोशींनी सांगितलं होतं त्या काळात की गरजेपुरतं पिकवा म्हणजे सरकार जागं होईल, असं ते म्हणायचे. हं. आता हो. हे पिकं अशी गमतीदार आहे, शेतकऱ्यांनी असं पिकवावं
की जे पिकवलेलं प्रत्यक्ष खाता येत नाही असं पिकवा. असं काय आहे तर असं रेशीम आहे, कोश खाता येत नाही पिकवा. बांबू पिकवा, बांबू खाता येत नाही बांबू पिकवा. मेडिसिनल ॲरोमॅटिक गवत खाता येत नाही गवत पिकवा. आणि हे पिकवत असताना आपोआप सरकारला तुमची आठवण होईल आणि तुमची वा. आठवण आली हा. की मग आपोआप हे असं परस्पर देणं घेणं. म्हणजे काहीतरी वेगळं राष्ट्रीय नुकसान, म्हणजे राष्ट्रीय नुकसानही करायचं नाही, उत्पादकता टिकून धरायची आणि आपला दुसरा प्रश्न, आपला जो अट्टा असेल तो पण मार्गी लावून घ्यायचा. ह्या सगळ्या गोष्टीची सांगड आपल्याला पीक रचनेमध्ये करायला लागेल. पण आणि शेवटी या कसं आहे, बोला बोला. हा नाही, बोला तुम्ही. कडवंचीला आपण 400 मिलीमीटर मध्ये द्राक्ष घेऊन दाखवले आणि तिथलं उत्पन्न काही कोटींमध्ये, हे कसं काय साध्य झालं? हो, याचं कसं आहे बरं का, त्या पाणलोटामध्ये आम्ही खूप लिबर्टी घेतली. लिबर्टी अशी की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सकारात्मक आहे का? मला असं वाटतं फार सकारात्मक नाही. पाणलोटासाठी स्वतःचा हक्काचा पैसा फार अपवादाने मिळतो. नेटवर्कचा काहीतरी प्रश्न आला वाटतं तिकडे. पाणलोट हा सलग करण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे काम सुरू केलं तर त्याला 2 वर्षात 3 वर्षात निकाली काम, तर ते काम होतं. आणि पाणलोटाला पैसे किती देतात तुम्हाला नवल वाटेल. पाणलोटाला पूर्वी साधारणपणे 1990 ते 2001 पर्यंत पाणलोटाला 4,000 रुपये प्रति हेक्टरी मिळायचे. फक्त 4,000, 4,000 प्रति हेक्टर. आणि ते वाढून 2001 ते 2004 ज्याच्यामध्ये डीपीपी कार्यक्रम आला, डीपीपी मध्ये पण 4,000 राहिले. त्याच्यानंतर न्यू डीपीपी आला 2001 ते 2004, 6,000 रुपये झाले. आणि 6,000पेक्षा जास्त तांबडा पैसाही मिळत नाही. ऑन द कॉन्ट्री इरिगेशनला 1.5 लाख मिळत होते, आता 3 ते 3.5 लाख रुपये मिळतात. ही डिस्पॅरिटी. आणि म्हणून पाणलोटाला हिमालय ते कन्याकुमारी एकच कॉस्ट नाम आहे, तो म्हणजे 6,000 रुपयाचा. मला सांगा, तुम्हाला सदऱ्याचं अंगरख्याचं माप वेगळं घ्यावं लागेल, माझ्या अंगरख्याचं वेगळं घ्यावं लागेल, प्रत्येकाचं अंगरख्याचं माप वेगळं घ्यावं लागेल. हिमालय ते कन्याकुमारी 6,000 रुपये, ही शोकांतिका आहे. म्हणजे लोकेशन स्पेसिफिक नंबर झाली पाहिजे, तर पाणलोट चांगला कडवंची सारखा होईल, अन्यथा नाही होऊ शकत. म्हणजे मी म्हणत नाही की सगळ्याच लोकांनी एका, कारण पैसेच नाही आहेत, अपुरे पैसे. तर या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. तो परिणाम कडवंचीला साध्य करता आला. आणि सगळ्यात महत्वाचं असं की कडवंचीमध्ये सॉइल कन्झर्वेशन फार रिगरसली केलं, फार रिगरसली. म्हणजे कुठलाही भाग आम्ही उपचार केल्याशिवाय सोडला नाही. सीसीटी परफेक्ट केलं, सॉइल कन्झर्वेशन परफेक्ट केलं, आणि बंडिंग अजूनही टिकून आहे, अजूनही टिकून आहे, अजूनही टिकून आहे. मग त्याला म्हणजे खर्च किती, सॉइल कॉन्झर्वेशनला खर्च किती आला आपल्याला त्यावेळेला? त्या पाणलोटामध्ये काही गव्हर्नमेंट कन्व्हर्जनची ही कामं झाली तर तो 10,000 रुपयापर्यंत गेला. किरकोळच आहे त्या मानाने, खूपच आणि किरकोळ आहे. फार ते काय फार पाणलोट कधीही किरकोळच पैसे मागतो, पण तेवढे आपण देत नाही. आणि म्हणून त्यामुळे आवडत हा जो प्रोजेक्ट आहे कडवंचीचा, हा 1,12,000 रुपयाचा, 12 लाख रुपयाचा होता. 1,12,00,000, 1,12,00,000 रुपये. आणि आम्ही याच्यामध्ये खूप सेव्हिंग करून साधारणपणे 10 ते 12 लाख रुपयाचं सेव्हिंग सुद्धा केलं. काम 100% करून केलं आणि श्रमदान सुद्धा केलं, आणि श्रमदान आहे त्याच्यापेक्षा जास्त केलं. म्हणजे लोकांना त्याचा एकदा अनुभव झाला आणि त्याच्यातून लोक जुळत गेले. तुम्हाला एक गोष्ट मात्र मला मुद्दाम सांगावीशी वाटते, पाणलोटामध्ये
सहभागाचं एक अवडंबर सरकारने फार मोठं जोडून ठेवले. सहभाग आणि श्रमदान हे दोन शब्द शासकीय योजनेमध्ये फक्त पाणलोटाला आहे, फक्त पाणलोटा, दुसरीकडे कुठे वापरले जात नाही. म्हणजे समाज कल्याण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, एज्युकेशन आहे, इरिगेशन आहे, इथं कधी श्रमदान सहभाग मागतात का तुम्ही? उद्योगाचं इंडस्ट्री आहे, कधी श्रमदान सहभाग मागितलं का? मग पाणलोटालाच का मागितलं जातं? मी श्रमदान सहभागाच्या विरोधात नाही, पण श्रमदान सहभागाच्या नावाखाली हे काम गतिमान पद्धतीने पुढे जात नाही. माझं म्हणणं असं आहे की श्रमदान हे टोकन म्हणून तुम्हाला घ्यायला लागतं, ते घ्या आणि एंटायर काम तुम्ही दर्जेदार पद्धतीने करा. सॉइल कन्झर्वेशनचं कडवंचीचं एकही काम का डॅमेज झालं नाही, त्याचं कारण असं की तिथं बुलडोझरनी बंडिंगचं काम केलं. आता हे बऱ्याच लोकांना आवडणार नाही, पण माणूस काम करीत असताना बेईमानी करू शकतो, मशीन बेईमानी करत नाही. म्हणून बंडिंग हे परफेक्ट 1 मीटर म्हटलं तर ते 1 मीटर पेक्षा जास्त होतं, हा त्याच्यातला एक भाग आहे. याचा अर्थ मजुरांना काम देऊ नये या मताचा मी नाहीये, ते जरूर द्यावं, पण काम दर्जेदार करून घ्या. म्हणून श्रमदान आणि सहभाग हा विषय फार गमतीचा आहे. मला सांगा तुम्ही अतुलजी की पाणलोटामध्ये श्रमदान सहभाग तुम्ही म्हणता, आमच्याकडे इंडस्ट्रियल एरिया होते शेंद्र्याला, आम्ही जाताना येताना पाहतो तिथे कोणी टाय घातलेले लोक श्रमदान करताना आम्ही पाहिले नाही. तिथं सगळं काम सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून होतं. डांबरी रोड टाकले असतात, 24 तास पाणी असतं, कम्युनिकेशन सिस्टीम परफेक्ट असती. कडवंचीच्या संदर्भात येतं ऐकायला येतं? हा, मध्ये मध्ये ऐकायला येतं थोडासा का? डिस्टर्बन्स होते. हो, थोडा आता काहीतरी आलं? नेटवर्कचा इश्यू, पण आपण बोला ना. हो हो, व्यवस्थित. हा, कडवंची मध्ये काय झालं, कडवंची मध्ये बेंचमार्क सर्वे केलेला आहे. तिथं खोटं बोलण्याची सोय नाही, काम करण्यापूर्वीचा सर्वे आहे आणि काम करण्याच्या सर्वेमध्ये उत्पादन 70 लक्ष रुपयाचं होतं. 70 लक्ष रुपयाचं वार्षिक उत्पन्न. अतुलजी, तुम्ही रेनफॉल बद्दल बोलला, एक रेनफॉलचा आकडा माझ्याकडे असा आहे, तो आकडा जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला नवल वाटेल. 2012-13 मध्ये 198.50 रेनफॉल झालेला आहे, 198.50, आणि उत्पादकता 27 कोटीची होती. 27 कोटी. विश्वास बसत नाही असं आहे आणि सगळे. विश्वास ते बसण्यासारखं नाहीये. म्हणून माझं काय म्हणणं आहे, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पाहिलं बरोबर आहे. पाहायला पाहिजे. मी अण्णा मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो. गेल्या वर्षीच्या दुष्काळामध्ये दक्षिण आशिया मधलं जी वेबसाईट आहे थर्ड पोल, जयदीप गुप्तानं लिहिलं होतं की अशा दुष्काळामध्ये सुद्धा 75 कोटीचं उत्पन्न कडवंची मध्ये निघालं होतं. करेक्ट, अगदी बरोबर. तर आपण सांगत होता की हे कसं वाढत गेलं, आणि मला वाटतं तिथं फक्त 450 कुटुंब आहेत त्या गावात. हो, पण कसं आहे अतुलजी, आता तिथं कोणतं पीक आहे? तिथं द्राक्षाचं पीक आहे. आणि आता मी जे बोलतो हे खरं का खोटं? कारण द्राक्ष उन्हाळ्यात जगवायला लागतात. हो, म्हणजे ते पीक तुम्हाला आजही पाहायला मिळेल. म्हणजे मी थापा मारतो का खरं बोलतोय तुम्हाला केव्हाही पाहता येईल, याच्यात काही प्रश्न नाही. आणि तिथं 1100 एकरच्या जवळपास द्राक्ष, 1100 एकर म्हणजे 1 एकर वाला बागायतदार पण द्राक्षाचा बागायतदार. आणि इथं तुम्ही मला प्रश्नचिन्ह टाकू शकता, त्या गावामध्ये 500 शेततळे, 500 शेततळे, पण 500 शेततळ्याचं पाणी आम्ही वापरतोच असं नाही, पण आम्हाला ते प्रोटेक्टिव्ह इरिगेशनसाठी चुकून पावसाचं प्रमाण कमी झालं आणि मार्च महिन्यामध्ये आमच्या मला ते करणं आवश्यक.
आणि आता ही व्यवस्था सगळ्या कोरडवाहू लागणार आहे. आता आम्ही जे तुम्हाला म्हणलो की विचार करतात इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम. तिकडं थोडासा नेटवर्कचा काहीतरी इश्यू आलेला आहे. अधूनमधून तो तांत्रिक काहीतरी दोष निर्माण होतात. आपण पुन्हा एकदा यांना आणण्याचा प्रयत्न करतोय सरांना अण्णांना. आपण ऐकत आहात आणि आपल्याला लक्षात येत असेल की किती पद्धतीचं काम केल्यामुळे त्यांच्याकडनं जी माहिती मिळते. आता आपल्याला आवाज ऐकू येतोय माझा? अण्णा ऐकू येतोय माझा आवाज? हॅलो. हा अण्णा, नाही, पुन्हा त्यांच्याकडे काही अडचण आहे असं लक्षात येतंय. आपण प्रयत्न करू. अन्यथा आपल्याला लक्षात येत असेल की माती आणि पाणीमध्ये किती मूलभूत विचार आहेत आणि काय काय करता येऊ शकतं. प्रामुख्यानं अत्यल्प पर्जन्य असताना काय करता येऊ शकतं हे सगळं आपल्याला अण्णांच्या बोलण्यात लक्षात येतंय. आणि जर 198 मिलीमीटर पाऊस पडताना जर जमत असेल तर आपण पाऊस पडत नाही ही सबब सांगणं काही योग्य नाही. हेच अण्णांच्या बोलण्यातनं आपल्याला आवाज अजूनही नेटवर्कचा त्यांच्याकडे खूप काहीतरी प्रश्न दिसतोय. तर जी काही कधीच ऐकायला या पद्धतीचे मिळत नाही इतकी परखड आणि स्पष्ट माहिती आपल्याला मिळते. आणि ही यामुळेच मिळते की एखाद्या कामामधचा ध्यास घेतला आणि त्यामध्ये गुंतून पूर्ण गेल्यानंतर काय काय पद्धतीने आपल्याला पाहता येतं आणि किती सोपे पर्याय ते देत आहेत तिथं असल्यामुळे. त्यांनी सांगितलेला रेशीम उद्योग असेल आणि एकाच वेळी खरं तर आपल्याला ऑक्सिजनही मिळणार आहे. घेणं पण त्यातलं साधणार आहे. असे अनेक उद्देश म्हणजे पर्यावरणीय आणि शेती हे एकत्र कसं जाऊ शकतं हेच त्याला अण्णांच्या बोलण्यामध्ये येते. आपण प्रयत्न करतोय पण तांत्रिक दोष खूपच आहे असं वाटायला लागले त्यांच्याकडे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असं वाटतोय. हॅलो. हो ऐकू येतं अण्णा. जर मग मी बोलतो. हा बोला. मला तुमचं पाहायला मिळत पण मी बोलतो. मला दोन गोष्टी सांगायच्या. एक गोष्ट, कोरडवाहू क्षेत्राविषयी जर तुम्हाला कणव असेल तर तुम्ही एक काम करा. शासनाने वृक्ष लागवड थांबून टाकावी. वृक्ष लागवड आणि शेती करू. आणि वृक्ष लागवड केल्यानंतर आमच्या प्रत्येक झाडाप्रमाणे कार्बन क्रेडिट तुम्ही आमच्या खात्यात वर्षाला टाका. कोरडवाहू होऊ शकतो आणि पर्यावरणाचा प्रश्न त्या अर्थाने सुटू शकतो. झाडं काही टिकत नाही कारण त्याची मालकी काही कोणाची राहत. आणि हे जर झाडं लावले तर शेतकरी 100% झाडं जगू शकतो. प्रश्न होऊ शकेल.
आवाज परत गेला अण्णा. त्यांच्याकडे थोडासा कनेक्टिव्हिटीचा काहीतरी अडचण येते. आपण प्रयत्न करतोय, पण अण्णा सांगत होते की वृक्ष लागवड केल्यानं पूर्वी अशी जी योजना होती संयुक्त राष्ट्र संघाकडून की उद्योगांना खरं तर या योजना दुष्काळी भागामध्ये लागू करणं हे अतिशय आवश्यक आहे. तेच अण्णा आपल्याला सांगत होते. Leadership has dropped to 41. काय करायचं, थांबून टाकू. हा अण्णा, आता ऐकू येतंय? तांत्रिक दोष काहीतरी आता दूर झाला असं वाटतंय. माझं वृक्ष लागवडीचं आलं का तुम्हाला? हो हो, नाही एकदा तो मुद्दा पुन्हा स्पष्ट करून कार्बन क्रेडिट द्यावं. हो हो, आणि असाच आपण एक सोलर पॅनलच्या बाबतीत सोलर पॅनल मी तिथे, कारण मग शेतकऱ्यांना कसं होईल, हमखास पैसे मिळण्याची सोय होईल आणि पर्यावरणाचा प्रश्न सुटायला लागेल. आता आम्ही एक मोठ्या प्रमाणात विचार असं करतो की बांधावरती ठरवून बांबू लागवड करून टाकायची, म्हणजे विंड ब्रेकर म्हणूनही कामं येतात. आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या भोवती बांबू लावायचं ठरवलेलं आहे. म्हणजे विंड, आपलं पाणी उन्हाने कमी उडतं पण हवेने जास्त उडतं. बाष्पीभवन जे म्हणतो ना आपण, हवेमुळे पाण्याचा लॉस जास्त होतो. आणि बांबू हा शेततळ्याच्या भोवती लावायचा आम्ही मोठा कार्यक्रम हातावर घेतलेला आहे, जेणेकरून त्या विंड ब्रेकरचा आपल्याला परिणाम त्याच्यावर येणार नाही. दुसरी गोष्ट अशी महत्वाची, सोलार पॅनल तुम्ही ग्रीडला वीज जोडून द्या ना. शेतकऱ्याच्या एक 10 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये सोलार पॅनल बसवा आणि MSEBच्या ग्रीडला ती जोडून द्या. त्याला दर महिन्याला युनिट प्रमाणे पैसे मिळतील, त्याचा हमखास उत्पन्न होईल, त्याचा आत्महत्येचा प्रश्न सुटेल. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवायचे असले तर आपल्याला ह्या विविध मार्गाने जाता येईल, असं माझं मत आहे. आणि ॲनिमल हजबंड्रीमध्ये मराठवाड्यात प्रामुख्यानं कमी पाण्यावरती चालणारा डेअरीपेक्षाही आपल्याला गोट फार्मिंग आणि पोल्ट्रीवरती मोठ्या प्रमाणात जाता येऊ शकतं, ज्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न तुलनेने कमी राहतो. आपण कमी पाण्याच्या दृष्टिकोनातूनचं नियोजन मराठवाड्यासाठी करीत राहिलं पाहिजे, त्याच्यातून आपले प्रश्न सुटतील. आणि अत्यंत रिगरस पाणलोटाचं काम इंटिग्रेटेड मॅनरमध्ये करण्याची आवश्यकता आहे. आपण वृक्ष लागवडीचा मुद्दा सांगितला तो तर आपल्यासाठी इतका आवश्यक आहे, कारण जालना आणि लातूर याचं आपल्या राज्यामध्ये सगळ्यात वनक्षेत्र कमी असणारे हे 2 आहेत. पण सध्या ज्या पद्धतीने शासनाचं वृक्ष लागवड चाललेली आहे ते पूर्णपणे अयशस्वी होताना दिसतंय. आणि या बाबतीमध्ये खरं तर अण्णा, संयुक्त राष्ट्र संघाची एक योजना आहे REDD, आपल्याला कल्पना असेल, पण ती आपल्याकडे यासाठी येत नाही, ती मागायची असते राज्यांनी, पण केंद्राने त्याचा पाठपुरावा करायचा असतो. आणि पाठपुरावा करून राज्याला निधी दिले तर दुष्काळी भागामध्ये वनीकरण केल्यानं कार्बन शोषून घेणं जास्त होतं आणि ऑक्सिजन मिळतो. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडनं फंड्स आहेत, आपण त्यासाठी जरूर प्रयत्न केला पाहिजे. REDD नावाची ती मोठी योजना आहे. पण या पद्धतीने खरं तर आता सध्या आपण जर मागं लागलो, कारण मला आता तो या तांत्रिक ह्याच्यामध्ये करोना नंतरच्या काळात, आता सध्या आपण जे प्रश्न विसरून चाललोय ते करोना नंतरच्या काळात कोणत्या वेगळ्या पद्धतीने येतील का, आणि आपण या पेरणीसाठी सर्व आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल? म्हणजे
चालू वर्षीच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांना सुचवण्यापेक्षा सरकारला सुचवण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे. कारण कारण तो बिचारा तिथं काम करतोय. आता 2-3 प्रश्न महत्वाचे आहेत. आपल्याकडं मराठवाडा, विदर्भाचा मोठा भाग, खानदेशचा भाग, इथं कापूस हा महत्वाचं पीक आहे आणि कापूस 50% अजून शेतकऱ्याच्या घरामध्ये पडलेला आहे. शेतकरी कापूस लवकर घेऊन जा म्हणून मागे लागले, पण त्या गतिमान पद्धतीने कापूस उचलला जात नाही. हा दुर्दैवी भाग आहे. आणि करोडो शेतकऱ्याचं वर्षभराचं नियोजन एकट्या कापूस पिकावर असतं आणि दुर्दैवानं ते अडकलेले. धान्य कोणते विकायला तयार नाही, सोयाबीन नाही, हरभरा नाही, कोणतंच नाही. हा हातात पैसा नाही. आणि करोना आणि लॉकडाऊन अशा काळात आला की ज्या वेळेला पाण्याचा मॅक्सिमम वापर करून लोक भाजीपाला, फळबागा मोठ्या प्रमाणात वाढवत असतात. बहुसंख्य फळं आपले या काळात येतात. द्राक्ष, मोसंबी, संत्रा, पपई, टरबूज, खरबूज हे सगळे फळं या काळात येतात. ह्या सगळ्याचे मातेरं झालं. कोणाला पैसा मिळालेला नाही, अपवाद सोडून. आणि कापसाचा पैसा अडकून पडलेला आहे. सरकारने वेळेवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नॅचरल कलॅमिटी, नैसर्गिक आपत्ती समजून इनपुट शेतकऱ्याला मोफत दिले पाहिजे, जेणेकरून तो कृषी सेवा केंद्रावर जसं मार्केट यार्डमध्ये गर्दी भाजीपाल्यासाठी आपण केली ती होणार नाही. नाहीतर पुन्हा करोनासाठी ते फार फेवरेबल होईल. त्याच्या घरी त्याला पोच करा, त्याला ते पेरणीसाठी वेळेवर द्या आणि पतसंस्था आपल्याकडं पतपुरवठा ऑगस्ट पर्यंत केला जातो. आता पैसा हातात नाही, तो तातडीनं 4 दिवसात त्याच्या घरात कसा जाईल हे पाहिलं पाहिजे. त्याला जर पेरणीला पैसा नसेल तर गणित कसं होईल? खरं म्हणजे शासनानं अजून एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे की लोकांनी धान्य पिकाकडे जावं. कारण आता जागतिक अर्थतज्ञ म्हणतात की कदाचित धान्याचं उत्पादन घसरण्याची शक्यता आहे आणि धान्याचं उत्पादन जर घसरलं तर भूकबळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग हे आपल्या सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे की लोक धान्य उत्पादनाकडे आकर्षित झाले पाहिजे. मग कापसाचा पेरा कमी करायचा जर असेल तर तुम्ही धान्याला इन्सेंटिव्ह आठ द्या ना आता, म्हणजे तो धान्य उत्पादन घ्यायला जाईल. तसं सरकार करत नाही आणि ते करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी एकच आहे, यावर्षी करोनामुळे आपल्याला एक गोष्ट शिकवलेली की तुम्ही मार्केटिंग ठरवलं तर करू शकता आणि ते तुम्ही ठरवलं पाहिजे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट ग्राहकापर्यंत नक्की पोहोचू शकता. सगळ्यांना ते प्रयत्न करता आलेले नाही, कारण सगळं अचानक घडलं त्याच्यामुळे हे शक्य झालेलं नाही. पण आता याच्यातून आपण ती तयारी केली पाहिजे. आपण अत्यंत कमिटमेंटनी दर्जेदार उत्कृष्ट पद्धतीनं माल पॅक करून हा जर आपण घरपोच करण्याची व्यवस्था ऑनलाईन पद्धतीवरती आणली तर ती सहज शक्य होईल असं मला वाटतं. वेळ जाईल याला, पण हा वेळ आपण दिला पाहिजे आणि त्याच्यातून व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आता काही श्रोत्यांकडनं, मित्रांकडनं काही प्रश्न येतात आणि अर्थात एक नेहमीचा विचारलेला जाणारा प्रश्न त्यात आहे की मराठवाड्यामध्ये साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे भूजल पातळी कमी होते, तर याविषयी आपलं मत काय आहे, असा एक प्रश्न आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे माझी विचाराच्या संदर्भात सुद्धा? मला माहिती आहे, पण आता नाही, प्रश्न कसा आहे, ऊस जास्त पाणी मागणारं पीक याच्याबद्दल दुमत नाही. पण दुसरी एक बाजू तुम्हाला मुद्दाम सांगतो. एक बाजू महत्वाची अशी की दुष्काळामध्ये मराठवाड्याच्या एकूण एक चारा छावण्यामध्ये ऊसाशिवाय एकही चारा नव्हता. सगळे चारा पीक ऊस म्हणून चारा वापरलेला आहे. ऊस पाणी जास्त मागतो हे खरं आहे, पण ऊस अत्यंत कमी पाण्यावरती सुद्धा जगतो, जास्त पाणी सुद्धा त्याला मानवतो आणि म्हणून लोक ऊस करतात. लोकांनी ऊसाचा वापर कमी करावा या मताचा मी पण आहे, पण त्याला पर्यायी त्या पद्धतीचे ताकदीची पिकं आपल्याला द्यायला लागतील. किरण काळे यांनी आपल्याला असा प्रश्न विचारलाय की सध्या सरकारी पोकरा योजनेतही कंपार्टमेंट बंडिंगच्या कामांना फाटा देण्यात आला आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? काय होतं की बंडिंगच्या साठी
थोडासा शेतकऱ्यांनी विरोध केला की शासकीय यंत्रणेला ते नको असतं. हे शेतकऱ्यांना त्याचं महत्व सांगून जर आपण ते करायला लावलं तर मोठ्या प्रमाणात ते काम होऊ शकतं. आणि बंडिंगमुळं जमिनीची फर्टिलिटी फार गतिमान पद्धत पुन्हा तांत्रिक दोष आलेला. पुन्हा तांत्रिक दोष आलेला आहे. रेंजचा का प्रॉब्लेम येतोय तिथं कळत नाही. हा, आता परत आला अण्णा, मध्ये आवाज गेला होता, आता परत आला. हा, तर आणखीन किशोर, हो हो, प्रश्न असा आहे की शेतात जलसंधारण कसे करावे याबद्दल सांगा. काय 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 शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जलसंधारण कसे करावे. कसं असतं, प्रत्येक शेतामध्ये जलसंधारणाचं काम पाणी आणून, तुम्ही एक लक्षात घ्या, जसे रस्त्यावरती स्पीड ब्रेकर्स असतात ना, पृष्ठभागावर पावसाचं जे पाणी पडतं ते न पळता त्याला चालवायला लावा. म्हणजे रन ऑफच्या ऐवजी वॉक ऑफ करायला लावा. पाणी हळूहळू चाललं की ते भूगर्भामध्ये पेनिट्रेट व्हायला, आणि मग ते इंडिव्हिज्युअल शेतीमध्ये सुद्धा तुम्हाला करता येऊ शकते की कुठं आपण आडवा बांध टाकला पाहिजे आणि कुठं आपल्या पाण्याची गती कमी केली पाहिजे. रोडवरचे स्पीड ब्रेकर्स आपण शेतामध्ये वापरले पाहिजे, आणि हे प्रत्येक ठिकाणी करता येऊ शकतं. कारण एक एक शेत धरूनच पाणलोट होत असतो ना. पाणलोट म्हणजे काही असं फार मोठं क्षेत्र राहत नाही. हो. कैलास अंबुरे यांचा प्रश्न आहे, फळबाग बाजारपेठेचा प्रश्न अनेकदा भेडसावतो, यासाठी काय करता येईल. बाजारपेठेचा प्रश्न नाही, आता हे कसं गणित आहे, मला एक गोष्ट समजली नाही अतुलजी, की शेतकरी वर्षानुवर्ष पिकाच्या भावामध्ये मार खातो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता लॉकडाऊन मध्ये फक्त 2च महिने झाले आपले उद्योग बंद आहेत, 2च महिने. मग 2 महिन्यात हे उद्योग कसे काय गणित गात्र झाले, मला याचं काय आता अर्थशास्त्र समजलं नाही मला. आणि वर्षानुवर्ष तोटा सहन करून शेतकरी ताट पाण्याने उभा आहे. तो फार काही सक्षम आहे असं नाही, फार काही सक्षम नाही, पण तो उभा आहे. तो या वाईट परिस्थितीत सुद्धा करतो. आणि त्यांचा जो प्रश्न आहे, आता शासनाने 3 कायदे रद्द करायला पाहिजे जे अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्याच्यापैकी एक रद्द केल्याचं दिसतंय. 3 कायदे कोणते? एक लँड ॲक्विजिशन, दुसरा लँड सीलिंग, आणि तिसरा महत्वाचा जीवनावश्यक वस्तूचा कायदा. हे 3 कायदे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक आहे. हे तुम्ही मला सांगा, अर्बन सीलिंग नाहीये, मग ग्रामीण भागातच सीलिंग का लावलं? आणि पहा तुम्ही, करोडो शेतकऱ्याला शेत मोठं लागतं, म्हणजे एखादं फसलं तर दुसऱ्या पिकात काहीतरी घडतं. म्हणजे बागायत शेतकऱ्याला शेत छोटं असलं तरी भागतं. म्हणजे साधारणपणे करोडो शेतकरी म्हणजे विमानाची धावपट्टी, आणि बागायत शेतकरी म्हणजे हेलिकॉप्टर उडण्याची जागा, असं साधारण समीकरण आहे. म्हणजे आता तुम्ही जमिनी इतक्या कमी करून टाकल्या, एवढं डिव्हिजन ऑफ लँड झालंय की त्याला काहीच करता येत नाही, अशी अवस्था झालेली. आणि म्हणून भावाचा प्रश्न, आता तुम्ही जर हे मोकळं केलं आणि लँड, कांद्याला भाव मिळतो त्यावेळेला त्याला मिळू द्या, ज्यावेळेला भाव मिळतो त्यावेळेला तुम्ही त्याला गुंतवून टाकता, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला हातात काहीच पडत नाही. आता बहुतेक काही प्रश्न जे येतात ते पुनरुक्तीचे आहेत, त्यामुळे मग मी ते आता घेत नाही. आणि
मी आता असं करतो अण्णा की मधल्या काळात तांत्रिक दोष आला याबद्दल सर्व श्रोत्यांची मी क्षमा मागतो. तांत्रिक दोष येत असतात, पण फक्त या काळात अण्णा काय म्हणाले ते बघा. आणि आत्ताचं पण बोलणं जर कदाचित ज्यांना ऐकू गेलं नसेल ते मी सांगतो की अण्णा असं म्हणाले लॉकडाऊनच्या काळात फक्त 60 दिवस हे उद्योग बंद आहेत तर हातघायला आले, सरकारच्या मागे लागलेत, आणखीन गलित गात्र झाल्यासारखं बोलतायत, पगार देत नाहीयेत आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्ष तोट्यातली शेती करूनही ताठ मानेनं जगतोय. आणि आता पूर्ण अर्थव्यवस्था अर्थमंत्री म्हणतायत की सगळं काही शेतीवरच अवलंबून आहे. हा एक फरक लक्षात घ्या. त्यामुळे शेतमालाच्या भावात वर्षानुवर्ष तोटा सहन करूनही शेतकरी मात्र शेती करतोच आहे. हा अण्णांनी एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितला. आणि त्याआधी माती पाण्याबद्दल ते बोललेले आहेतच की पाणी कसं, माती अडवली तर पाणी नक्की अडतं, हा एक त्यांच्या बोलण्यातला खूप महत्वाचा मुद्दा होता. आणि विविध पद्धतीने पळणाऱ्या पाण्याला आपण मातीनी थांबवलं चालवलं तर ते त्या भागात जिरतं आणि 198 मिलीमीटर पाऊस पडूनही आपल्याला त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेता येतं. त्यात त्यांनी जे 2-3 महत्वाचे मुद्दे सांगितले, खूप वेगळी दृष्टी आहे ती बघा. रेशीम उद्योग सांगितला, त्यानंतर त्यांनी आपल्याला सुगंधी पिकं सांगितली आणि बांबू, या सर्वांमुळे त्या भागामधली वृक्ष लागवड वाढणार आहे, ऑक्सिजनचं प्रमाण. आणि कधीतरी आपल्याला हे म्हणावं लागणार आहे, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की ऑक्सिजन देण्याचं काम हे फक्त शहरामधल्या लोकांना उद्योगांना तुम्ही फायदे करून दिले क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम मध्ये, ते आता शेतकऱ्यांना होणं आवश्यक आहे. कारण खरं भाग असा आहे की निसर्ग जपतो तो आदिवासी आणि शेतकरी, वृक्ष जपतो तो आदिवासी आणि शेतकरी, आणि त्यांनाच या पूर्ण व्यवस्थेमध्ये कमीत कमी महत्व असल्यामुळं आपल्या पुढे हे संकट आलेले. हा या कोरोनाचा पण आपल्याला इशारा आहे आणि तोच अण्णांनी वेगवेगळ्या आपल्याला शब्दात आणि अनुभवातनं सांगितला. अण्णा आपल्यामुळं खूप वेगवेगळी वैविध्यपूर्ण माहिती आणि अतिशय सखोल माहिती मिळाली, याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपलं आभार मानतो. आणि अनेक जणांनी असं म्हटलं की या कार्यक्रमाला लिखित स्वरूपात आणावं, तर शक्यतो ही पूर्ण मुलाखत कुठंतरी लिहून येईल या पद्धतीने पण मी प्रयत्न करणार आहे. अण्णा आपले मनपूर्वक आभार, श्रोत्यांचे सर्व मनपूर्वक आभार मानून हे जे तांत्रिक दोष आहेत ते जर जमले तर दूर करून पुन्हा एकदा हे व्हिडिओ टाकायचा आम्ही प्रयत्न करतो. विजय अण्णा, आपले चिरंजीव डॉक्टर स्वरूप या सर्वांचे आभार मानून हा आपण कार्यक्रम इथं थांबूया अशी मी आपल्याला विनंती करतो. मी 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 आपल्या सर्वांचा आभारी आहे. काही चुका झाल्या असल्या तर त्या मला परत करा, जे योग्य वाटलं असेल तेवढं घेऊन जा. ठीक आहे, नमस्कार अण्णा.